संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी नशा करून येतात. खासदार कंगना रनौतच्या आरोपांना खळबळ. महाराष्ट्रामध्ये 81,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. कोकण, मराठवाडा, विदर्भात 20,000 रोजगार निर्मितीचं लक्ष्य. गिरणी कामगारांसाठी 86,000 घरं बांधली जाणार. सरकारकडून घरांसाठी मुंबई, ठाणे, कल्याणसह पनवेलमध्ये जागांची चाचपणी. राज्यातील रेशन दुकानातील धान्य वाटप 10 दिवसांपासून ठप्प. ई-पॉस सह सर्व्हर डाऊनच्या घटनांमुळे लाभार्थ्यांना फटका. ऑलिम्पिकमध्ये ई स्पोर्ट्स सुरू होणार. 2025 मध्ये सौदी अरेबियामध्ये ई स्पोर्ट्स स्पर्धा होणार. IOC कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर निर्णय. पुणे शहरातील झिकाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ. पुण्यामध्ये झिकाची एकूण रुग्णसंख्या 47 वर. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं वजन लवकरच कमी होणार. राज्यातील शाळांची झाडाझडती घेण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश. राधानगरी धरण 100% भरल्यानं धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले. राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पिकांवर होत असलेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत. पाणी पुरवठा योजनेतील निधी उपलब्ध नसल्यानं वर्ध्यामध्ये कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन. जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना कंत्राटदारांचं निवेदन. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध कोचिंग क्लासेसवर कारवाई. विद्यार्थ्यांचा विरोध संसदेमध्ये गाजल्यानंतर दिल्ली प्रशासन सतर्क. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.